आणि आता बातमी आहे नाशिक TCS प्रकरणातील निदा खानच्या जामीन अर्जावरची आजची सुनावणी ही टळली आहे। पुढची सुनावणी 12 जूनला होणार आहे। सरकारी वकील अनुपस्थित असल्याने आजची सुनावणी झालीच नाही। दानिश शेख, निदा खान, तौसिफ अत्तर यांच्या जामीन अर्जावर आज नाशिक रोड न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार होती। तोपर्यंत निदा खानसह आता इतर आरोपींचा तुरुंगातला मुक्काम वाढलाय। 8 दिवसांपूर्वी आरोपींवरती दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता आज महत्त्वाची सुनावणी होणार होती। मात्र नाशिकमधल्या TCS मधल्या धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणामध्ये अनेकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, अशा पद्धतीने ही सुनावणी टळलेली आहे, मात्र याचा मोठा फटका या सगळ्या आरोपींनाही बसलाय। प्रज्ञा, खरं आपण जर बघितलं तर TCS धर्मांतर आणि महिला अत्याचाराचं प्रकरण हे करतात देशभर गाजतंय। या प्रकरणी आता 2 दिवसांपूर्वी एकूण सर्व जे काही 9 गुन्हे होते त्या 9 गुन्ह्यांमध्ये SIT कडून चार्जशीट देखील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत आणि त्यातच आज निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तर हे जे 3 आरोपी आहेत, जे देवळी कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामधील आरोपी आहेत, संशयित आहेत, यांनी जामीन अर्ज जो आहे तो नाशिक रोड न्यायालयामध्ये दाखल केलेला होता आणि त्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होती। दरम्यान सरकारी वकील अनुपस्थित होते, त्यामुळे आजची सुनावणी ही झाली नाही। आजची सुनावणी ही टळली आणि पुढील सुनावणी ही 12 जूनला होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच या तिघांचा तुरुंगातील मुक्काम जो आहे तो आणखी वाढलेला आहे। दरम्यान एकंदरीत पाहिलं तर चार्जशीट दाखल झालेला आहेत आणि सबळ पुरावे जे आहेत ते आमच्या हाती लागलेत असा दावा देखील पोलिसांकडून करण्यात येतोय। त्यामुळे आता 12 जूनला पुढील सुनावणी होणार आहे, म्हणजे जवळपास आता 13 दिवस जो आहे तो त्यांचा तुरुंगातील मुक्काम हा वाढलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।